सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। जय गजानन। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे सुरू असलेल्या ग्रंथ महिमा या उपक्रमामध्ये मी सौ संध्या चितळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आजचे पुष्प 17वे ते गुंफणार आहेत ठाण्याच्या सौ मीराताई प्रदीप लिमये। त्यांचे शिक्षण झाले आहे MA BEd। ठाण्याच्या बेडेकर माध्यमिक शाळेतून निवृत्त झालेल्या त्या संस्कृत शिक्षिका। शिक्षणासेवेइतकेच त्यांचे अध्यात्मातील योगदान महत्वाचे आहे। गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी अशा संत साहित्याचा त्यांचा अभ्यास खूप गाढा आहे। त्या इतरांकडूनही गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी याचा अभ्यास करवून घेतात आणि त्यातूनच जीवन मूल्यांचे महत्त्व पटवून देतात। पूर्वी शिवथरघर येथून चालणारी त्यांची शिबिरे भरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। अनगावच्या अनाथ बालिकाश्रम चालवणाऱ्या संस्थेच्या सध्या त्या विश्वस्त आहेत। शिक्षण सेवा, संस्कार, अध्यात्म यांचा सुरेख संगम ज्यांच्यामध्ये दिसतो त्या मीराताई आज आपणासमोर आत्माराम या ग्रंथाचे महत्त्व विशद करणार आहेत। चला तर मग घेऊया आस्वाद त्यांच्या ओघवत्या वाणीमधून आत्माराम या ग्रंथाचा। जय गजानन। नमस्कार। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदास। समर्थांच्या वाङ्मयाला समुद्र म्हटलंय।
त्यातला जो दासबोध आहे, त्या दासबोधाविषयी म्हणताना समर्थांनी सुरुवातीलाच असं म्हटलं की तो गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि गुरु शिष्यांचा संवाद येथे बोललेला विषय भक्तिमार्ग, त्यामध्ये भक्तिमार्ग सांगितला आहे. आणि त्या भक्तिमार्गापासून कसं आत्मस्वरूपापर्यंत, ब्रह्मज्ञानापर्यंत, आत्मज्ञानापर्यंत जाता येईल हे पण सांगितलं. वैयक्तिक मोक्षाचा विचार करता करता समाजाचं भानही कसं ठेवावं याचाही विचार समर्थांनी दासबोधामध्ये केला. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा अभिप्राय ये ग्रंथी असा दासबोधाच्या बद्दलचा अभिप्राय पण सुरुवातीला सांगितला. आणि तो सांगता सांगता खरं तर असं आहे की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजन. भक्तजनाला समर्थाने स्पष्टपणे सांगितलं की मला कुठे शोधाल तर मला आत्मारामात आणि दासबोधात शोधा. दासबोधामध्ये सर्व गोष्टी सांगितल्या. कुणालाही अगदी सामान्य माणसापासून महंतापर्यंत कुणालाही त्याच्यामध्ये आपल्याला दासबोधामध्ये त्याला जे नेमकं हवं आहे ते मिळेल अशी खात्री दिली. आणि आणखी जे हवं आहे ते 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश विवरता विशेषा विशेष कळो लागे असं जाता जाता सांगितलं की पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, सगळं कळायला लागलं. पण समर्थ एक उत्तम शिक्षक आहेत आणि त्यामुळे उत्तम शिक्षकाला जसं विद्यार्थ्यांबद्दल कळतं तसं समर्थांच्याही लक्षात आलं की दासबोधीचे समासी निर्मूल केले मीपणासे. दासबोधातल्या सगळ्या समासांचा अभ्यास करून जो मीपणा आहे, अहंकार आहे, तो दूर नक्की गेला. तया निरूपणीसी वृत्तीसी पालट दिसेना. पण असं जरी असलं, कळलं जरी असलं तरी वळलेलं नाही आहे. त्यामुळे महंतामध्ये जो आवश्यक बदल आहे तो बदल मला दिसत नाही. म्हणून न पुसता सांगणे. तर आत्ता काही बघ शिष्याने मला विचारलेलं नाही आहे तरी सुद्धा न विचारता मी त्यांना सांगतोय. आणि हे स्वाभाविकच शिष्या तुझं कारण, शिष्या तुझ्यासाठी. खरं तर दोन्हीकडे संवादच आहे. आत्माराम ह्याच्यामध्ये सुद्धा शिष्यांनी विचारलेल्या किंवा शिष्याला पडलेल्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसनच आहे. पण तरी देखील दासबोधामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आणि तरी देखील वृत्तीमधला जो पालट आहे तो पालट काही दिसत नाही आहे. म्हणून आता मी आणखीन 5 समास आत्मारामाचे सांगतोय. त्या छोटेखानी असणाऱ्या आत्मारामाचा अभ्यास आज आपण सगळा अभ्यास करणार आहोत असं नाही मी म्हणत, पण थोडीशी ओळख करून घेणार आहोत. नेमकं ह्या आत्मारामामध्ये काय आहे. लोक ग्रंथ वाचण्यापूर्वी, बघण्यापूर्वी आत्माराम फार कठीण आहे नाही असं म्हणतात. तर आत्माराम काय कठीण आहे तर ते बघितल्याशिवाय कसं कळणार. आणि म्हणून त्याची ओळख आपल्याला आज करून घ्यायची. ब्रह्मचैतन्य कौंडलेकर महाराजांनी म्हटलंय की आत्माराम हा ग्रंथ म्हणजे समर्थांचं हृदय आहे. तर आज समर्थांचं हृदयच आपल्याला उठून दिसणार आहे. खरं तर समर्थांच्या हृदयी श्रीराम आहेत आणि त्यामुळे हा आत्माराम किंवा हृदयस्थ असणारा हा जो एक छोटासा ग्रंथ समर्थांच्या हृदयस्थ आहे हा अगदी केवळ 5 समासांचा आणि केवळ 183 ओव्यांचा पण अत्यंत मौल्यवान असा हा आत्माराम ग्रंथ आहे. आत्मस्वरूप, परमात्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप हे खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे. हा आत्मारामाचा विषय. आता फक्त केवळ ओळखच करून घ्यायची असल्यामुळे आपण काही 5ही समासांच्या ओव्यांमध्ये शिरणार नाही आहोत. जे असतं ना तत्वज्ञानी जे असतात म्हणजे ज्याला फिलॉसॉफर म्हणतो, ही फिलॉसॉफर मंडळी बुद्धीनं या सगळ्या गोष्टी जाणतात. आत्मस्वरूप त्यांना भले अनुभव नसेल पण हे काय ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप, आत्मज्ञान हे फिलॉसॉफीच्या अंगाने त्यांना हे समजतं. संत मंडळी जी असतात ती अनुभवाने हे सगळं जाणतात. आणि तुम्ही आम्ही जे सगळेजण असतो ना ते तसं पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये अज्ञानी असतो. म्हणजे आपल्याला वाचलेलं असतं समजा तरी ते कळलेलं असतं असं नाही. कळलं असं वाटलं तरी देखील ते प्रत्यक्ष आचरणात येत नाही. त्यामुळे फिलॉसॉफर, संत आणि तुम्ही आम्ही यातला जो फरक आहे तो आपण सुरुवातीलाच लक्षात घेऊया. आपलं काय होतं की आपल्याला जे काही प्रापंचिक असमाधान असतं, दुःख असतं, काही आपल्याला चिंता असतात, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला
ते स्वरूप वगैरे जे आहे त्याच्याबद्दलचं अज्ञान असतं. आपल्याला एवढंच असतं की या सगळ्या गोष्टी कोण कमी करेल, आपलं दुःख कोण कमी करेल ते आपल्याला आवडतं. त्यामुळे या सगळ्या चिंतेमध्ये आपण असल्यामुळे आपल्याला जे आत्मस्वरूप, तत्वज्ञान, ब्रह्मस्वरूप असं जे काही आहे ते त्याच्याबद्दल आपल्याला अज्ञान असतं. याचा अर्थच असा आहे की समजा संतांना हा जो स्वस्वरूपाचा आलेला अनुभव आहे तसं स्वस्वरूपाचं ज्ञान आपल्याला झालं तर ह्या दुःख चिंता सगळ्या मिटून जातील. अगदी सहज आहे ना हे. आपल्याला हे सगळं दुःख चिंता असमाधान आहे म्हणून स्वस्वरूप आपल्याला कळत नाही आहे. पण समजा संतांची कृपा आपल्यावर झाली आणि हे स्वस्वरूप आपल्याला कळलं तर हे दुःख चिंता असमाधान राहणारच नाही. आता आपण ठरवायचं आहे की आपण जर ह्याचं संतांच्या सान्निध्यात, संत साहित्याच्या सान्निध्यात आपण राहिलो आणि हे स्वरूप आपण जाणलं तर मग आपल्याला हा मोठा फायदा होणार आहे. या ग्रंथामध्ये समर्थ नेमकं हेच सांगणार आहे. ऐक शिष्या, ते शिष्याला म्हणतात ऐक, तुला जे दासबोधात सांगितलं आहे ते तुला कळलं आहे असं वाटत नाही आहे किंवा कळलं आहे पण तुला ते प्रत्यक्ष कृतीत आणता आलेलं नाही आहे, तर आता मी तुला परत सगळं सांगतो. आता हे जे स्वरूप आहे, हे जे जाणायचं आहे आपल्याला, ते जाणणं हे इंद्रियानी, मनानी, बुद्धीनी जमणारी गोष्ट नाही आहे. याला काहीतरी विशेष लागणार आहे. जसं आपण गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि मग विश्वरूप काय आहे ते दाखवलं, तसं आता हे जे स्वरूप आपल्याला कळायला हवं आहे असं वाटतंय ते कळण्यासाठी आपल्याला आपल्या नुसत्या इंद्रियांचा, बुद्धीचा, मनाचा तितकासा उपयोग होणार नाही. याच्यापेक्षा काहीतरी विशेष आपल्याला लागणार आहे. ते स्वरूप जर जाणायचं असेल तर तो जाणणारा जो मी आहे, हा जाणणारा मी आणि ज्याला आपल्याला जाणायचं आहे ती जी काही स्वरूप ही गोष्ट, ह्या दोन गोष्टी खरं म्हणजे वेगळ्या नाही आहेत. ही पहिली स्टेप आहे आपली की मला जाणायचं आहे तो मी आणि माझंच स्वरूप मला जाणायचं आहे ते स्वरूप, हे वेगळं नाही आहे. म्हणजे आपल्याला आपलीच ओळख ह्यामध्ये करून घ्यायची आहे. समर्थ स्वतः स्वरूपज्ञानी, ब्रह्मज्ञानी होते म्हणजे काय होते असं जर आपण विचारलं की काय बाबा काय नेमकं संत स्वरूप जाणतात म्हणजे नेमकं काय, तर स्वतःला आत्मस्वरूपाचं जे दर्शन आहे ते घडलेलं होतं. मग त्यांना स्वतःला हे आपलं मूळ स्वरूप काय आहे ते पक्क माहीत होतं. याचाच अर्थ असा की सगळ्या प्राण्यांमध्ये जे काही ईश्वर स्वरूप आहे ते ईश्वर स्वरूपाचा अनुभव यांना घेतलेला असतो. म्हणजे जे जे माझ्याजवळ आहे ते सगळ्या जीवांमध्ये आहे. आणि मग नेहमी जे आपण म्हणतो की नाथानी गंगा वाळवंटातल्या त्या तहानलेल्या गाढवाला पाजली, तर त्याच्यातही तोच ईश्वर आहे. ह्या ईश्वराचं दर्शन या संतानं झालेलं असतं. हे आपल्याला स्वरूप कळायला पाहिजे. असं एकदा कळलं की मग कोणी शत्रूच उरणार नाही ना. त्यासाठी आपल्याला हा विचार करायचा. दुसरं म्हणजे हे जे दृश्य जग आहे त्या दृश्य जगातल्या, दृश्य विश्वातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या दिसत आहेत पण त्या मागे पडतात. दृश्य विश्व हे खरं नाही आहे हा अनुभव पडलेला असतो. 3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या बरं का. या संतांना काय कळलेलं असतं तर त्यांचे स्वरूप म्हणजे काय कळलेलं असतं. याचा अर्थ त्यांच्या सगळ्या पशु पक्षी प्राणी जीव त्याच्यामध्ये असताना जे ईश्वर तत्व आहे ते ईश्वर तत्व त्यांना ओळखता आलेलं असतं. आणि तिसरं हे दृश्य जग जे दिसत आहे स्वाभाविक तुम्हाला मला ते खरं वाटतं आहे ते दृश्य जग खरं नाही आहे हा अनुभव त्यांना आलेला असतो. याचाच अर्थ असा आहे की ह्या सगळ्या ज्ञानशक्तीची, ज्ञानमय शक्तीची किंवा हे जे काही परमात्म तत्व आपण म्हणतो याचा खरंच त्यांना अनुभव आलेला असतो. समर्थ या सगळ्याला एक अगदी सोपा आपल्याला माहीत असणारा शब्द वापरतात, त्याला म्हणतात शारदा. या शक्तीला शारदा म्हणायचं. हे जाणण्याची जी शक्ती, शारदा ही सरस्वती आहे आणि सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. मग अशी मी सुरुवातीला असं म्हटलं की केवळ बुद्धीने, मनाने, इंद्रियाने आपल्याला हे स्वस्वरूप जाणता येणार नाही आहे. पण एवढी सगळी प्रगती झाली की मग जी शक्ती आपल्या या शक्तीचा आपल्याला परिचय होतो म्हणूया, ती शक्ती म्हणजे शारदा आहे. आणि याला तुर्यातीत अवस्था म्हणजे सद्गुरु कृपा असं म्हटलं जातं.
आता या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घ्या, 5 छोट्या छोट्या पायऱ्या आपण म्हणूया. संतांनी अनुभव घेतलेला असतो म्हणजे काय असतं, तर संतांना स्वस्वरूपाचं आत्मस्वरूपाचं दर्शन झालेलं असतं, म्हणजेच त्यांना सगळ्यांमधला ईश्वर कळलेला असतो, म्हणजेच त्यांचं दृश्य जग जे आहे ते नाशिवंत आहे ते त्यांना बाजूला करता येतं. आणि ही जी काही ज्ञानमय शक्तीची प्रचिती म्हणूया आपण, ही जी प्रचिती येते ती प्रचिती म्हणजेच तुर्यातीत अवस्था किंवा ज्याला शारदा म्हणतात, किंवा हीच सद्गुरु कृपा, नाव काही म्हणा, हा विचार करायचा आहे. आता संतांना म्हणा किंवा समर्थाला म्हणा, परमात्मा स्वरूपाचा किंवा या ब्रह्मस्वरूपाचा जो काही अनुभव आला आहे आणि त्याचं वर्णन स्वाभाविकच शब्दात करता येत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे, सगळ्या संतांचं म्हणणं आहे, श्रुतींचं वचन आहे. श्रुती पण असं म्हणतात नेती नेती, त्यामुळे हे काही शब्दात बांधता येत नाही. सामान्यानं समजेल असं काहीतरी भाषा वापरून केवळ काहीतरी निवेदन करता येईल, काहीतरी सांगता येईल, असं वेगळे पण स्वीकारावं लागतं. म्हणजे खरं तर सर्वं ब्रह्ममय म्हटल्यावर सांगणारा वेगळा नसतो, पण तरी सगळ्यामध्ये आपल्याला स्वतःला वेगळं काढायचं आणि शब्दांमध्ये प्रयत्नपूर्वक जो काही अनुभव, जी काही प्रचिती आपण घेतली ते सांगायचं. परमात्मा स्वरूपाला समर्थ नमस्कार करतायत आणि ते म्हणतायत, परितयास नमस्कार भावबळे माझा. आणि परितयास नमस्कार भावबळे माझा, त्या परमात्मा तत्वाला नमस्कार करतायत. आपण समजून घेऊया. एकीकडे ते परमात्मा तत्व हे आपल्यामध्ये आहे, सगळीकडे तेच आहे, आणि तरी देखील म्हणतात परितयास नमस्कार भावबळे माझा, म्हणजे त्याला वेगळे पण दाखवत आहेत. त्याचं कारण असं आहे, नामरूपानं हे जे जग भरलेलं आहे तिथे सगळीकडे परमात्मा आहेच आहे. एकदा त्या परमात्मा स्वरूपाची ओळख आपल्याला पटली की मग हे दृश्य जग मिथ्या वाटतं. दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी दिसल्या तरी त्या मिथ्या वाटतात. मानवी जीवनाच्या दृष्टीनं या सगळ्या जगाकडे पाहिलं तर त्याला त्या दृश्य जगाला काही अंशी खरेपणा द्यावा लागतो, कारण त्याच्यातून सगळा व्यवहार आपला चालतो. त्यावेळी दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत असं म्हटलं तरी त्या खोट्या आहेत असं म्हणता येत नाही, कारण त्याला काही अंशी खरेपणा द्यावा लागतो. असं उदाहरणार्थ या जगामध्ये आपण अगदी जरी म्हटलं तरी ही संत मंडळी जन्माला आली किंवा समर्थ म्हणूया, समर्थ जन्माला आले, काही काळ इथे त्यांचं जीवन होतं, म्हणजे काही काळ त्यांचं वास्तव्य इथे होतं. आत्ता आपण म्हणतो तसं ब्रह्मज्ञान त्यांना झालं आहे. आता हा आत्माराम नावाचा ग्रंथ ते शिष्याला सांगताहेत, आपण देखील त्याचा अभ्यास करतो आहोत. म्हणून तत्वदृष्टीनं पाहिलं तर परमात्मा निर्गुण निराकार आहे, निर्विकार आहे, अगदी बरोबर आहे. आपल्याला दृश्य जगाच्या द्वारा समजून घेणं शक्य आहे असं हे पूर्णज्ञानी संत सांगतातच, बरोबर आहे. दृश्य जगाला ह्या परमात्म्याचाच आधार आहे, म्हणजे परमात्मा आहे म्हणून हे जग आहे. या जगाचं अधिष्ठानच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे. ईश्वराचं एकदा ज्ञान झाल्यावर जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची सत्ता चालते, त्याची हुकमत चालते, किंवा तो हुकमत गाजवतोय असा आपल्याला अनुभव पण येतो. अनेक गोष्टी अशा घडतात की आपल्या कल्पनेच्या पलीकडल्या असतात आणि तेव्हा आपण म्हणतो की हे सगळं ईश्वरी योजना असते त्याप्रमाणे घडतं. म्हणजे ईश्वराची सत्ता आहे सर्व जागी, सर्व काली, सगळ्या वस्तूंमध्ये, सगळीकडे तो हजर आहे हे आपल्याला खात्रीनं पटतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालतात असं आपण खात्रीने सांगू शकतो. म्हणजे तो ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, याबद्दल आपल्या मनात ते शंका असण्याचं खरं म्हणजे कारण नाही. म्हणजे या जगामधल्या सगळ्या ज्ञानाचा प्रेरक जो तो ईश्वर आहे. मग अशी वेदांचं आपण म्हटलं की वेदांनी सुद्धा याबद्दल शब्दात सांगता येत नाही असं म्हटलं, ते वेदही यांनीच निर्माण केले, किंवा ऋषीमुनी ज्या ध्यानावस्थेमध्ये साधना करताना ईश्वराशी जे काही एकरूप झाले, त्यांना जी काही प्रज्ञा लाभली म्हणूया, त्यांना जो काही बोध झाला, त्या सगळ्या बोधाला शब्दामध्ये बांधणं, त्यांना आलेला जो अनुभव आहे तो शब्दबद्ध करणं, त्याला वेद म्हणायचं. ऋषीमुनींनी साधना केली, तपश्चर्या केली, त्यांना त्यांच्या प्रज्ञेमध्ये जो काही बोध त्यांना झाला आणि तो बोध त्यांनी शब्दबद्ध करण्याचा जो काही प्रयत्न केला त्याला वेद म्हणायचं. आणि वेदामधला हा जो काही भावार्थ आहे किंवा वेदांमधलं हे जे काही शास्त्र आहे ते शास्त्र किंवा पुराण आहे,
ईश्वराबद्दलचं ज्ञान आहे, हे सगळं त्यांना झालेल्या प्रेरणेतून समजलं. आता हे सगळं कळायला सुद्धा, म्हणजे त्यांना कळायला किंवा त्यांना जो अनुभव आला, ते जो काही आपल्याला सांगता आहेत, ज्याद्वारा आपल्याला सांगतायत, त्याद्वारा आपल्याला कळण्यासाठी ईश्वराची कृपा असली तर ते आपल्याला कळतं, असं समर्थ आपल्याला सांगणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण म्हटलं की ती जी काही शारदा किंवा तुर्यावस्था किंवा त्याला सद्गुरु कृपा असं म्हटलं, तर तो जो काही अनुभव यायला हवा किंवा संत मंडळी शब्दांमध्ये तो अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतात, ही सगळी ईश्वराची कृपा आहे असं आपल्याला कळेल. म्हणजे सद्गुरू ब्रह्मज्ञानी आहेत, संत ब्रह्मज्ञानी आहेत, सर्वज्ञ आहेत, कृपाळू आहे, किंवा सामान्य माणसाचा विचार केला तर संत मंडळी वासना शून्य आहेत. ते शिष्याला साधना करायला लावत आहेत, शिष्याचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, शिष्यालाही सद्गुरूच्या या कृपाळूपणाची जाणीव आहे, असं सगळं जमून यायला लागतं. सद्गुरूच्या आणि सत्शिष्याच्या नातेसंबंधामध्ये या सगळ्या गोष्टी व्हाव्या लागतात. सद्गुरू ब्रह्मज्ञानी असावा लागतो, ही गोष्ट आहेच, आणि सत्शिष्याकडून तो या सगळ्या गोष्टी करून घ्यायला पाहिजे. आता इथे समर्थ दोन महत्त्वाच्या गोष्टी शिष्याला सांगणार आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की शिष्याने काय करायला हवं, हे सगळं साधायला पाहिजे असेल तर शिष्याने सद्गुरूच्या ज्ञानावर पूर्ण विश्वास टाकायला हवा. एकदम हे हे होणार नाही आहे, पण सद्गुरू जे सांगतायत त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. सद्गुरू जे काही सांगतील ते मनापासून केलं पाहिजे. मनामध्ये कुठेतरी विकल्पना आशारी होणार आहे का, असा विकल्प येऊ द्यायचा नाही. पूर्णपणे विकल्प काढून सांगतील तसं करायचं, असं शिष्याने केलंच पाहिजे. अशी एक पहिली गोष्ट समर्थ सांगतात. आणि दुसरं म्हणतात सद्गुरूला शरण जाऊन मनापासून प्रार्थना करायची. प्रार्थना काय करायची की त्यांच्याजवळ आश्रय मिळाला पाहिजे. सद्गुरूंचा आश्रय मिळाला, सद्गुरूंचा सहवास मिळाला तर मग हे काम लवकर होईल. त्यामुळे आश्रय मिळाला पाहिजे, त्यांचा सहवास मिळाला पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. अशा दोन गोष्टी या शिष्याला जमल्या पाहिजे. म्हणजे मग ब्रह्मज्ञानी असणारा जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूकडून शिष्याला साधनेच्या द्वारा, अभ्यासाच्या द्वारा स्वाभाविकच त्याचं अज्ञान दूर होईल आणि शिष्यालाही सद्गुरूंच्या कृपेनं या स्वरूपाचा अनुभव येईल, अशी एक खात्री समर्थ आपल्याला या आत्मारामाच्या माध्यमातून देणार आहे. आता परमात्मा स्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे, त्या शिष्याच्या जीवनात एकाग्रतेचं फार महत्त्व आहे. आता हे जे मी मग म्हटलं की 5च समास आहेत, 183 ओव्या आहेत, त्यामुळे इथे काही फार मोठं आजूबाजूच्या गोष्टी सांगायला वेळ नाही आहे. बऱ्या ज्या गोष्टी शिष्याकडून अपेक्षित आहेत त्या एका पाठवड्यात दिले. तर आता कळलं की आपल्याला परमात्मा स्वरूप प्राप्त व्हायचं आहे, शिष्याने ह्या अटी मान्य केल्या पाहिजेत, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. याच्यामध्ये शिष्याजवळ एकाग्रतेचा गुण असला पाहिजे. स्वैर मन, चंचल मन असता कामा नये, उच्छृंखलपणा असता कामा नये. काय होतं, चंचलपणामुळे जे काही आपल्याला ज्ञान सद्गुरूंच्याकडून प्राप्त होणार आहे ते असं स्थिर राहत नाही. म्हणून मन असं स्थिर झालं पाहिजे, मन चंचल रहित झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. एकाग्रता ही यशाची गुरुकुल आहे. खरं म्हणजे सगळ्याच विद्येच्या बाबतीत आपल्याला म्हणायला हवं की एकाग्रतेने चटकन विद्या आत्मसात होते. त्यामुळे फार मोठी जाज्वल्य शक्ती त्या एकाग्रतेत आहे. एकाग्रतेनं असं मोठमोठे शास्त्रज्ञ, लेखक, कवी, अगदी खेळाडू वगैरे सुद्धा या सगळ्यांना एकाग्रता लागते. तर म्हणजे आध्यात्मिक साधकाला तर लागते, पण अन्य क्षेत्रात सुद्धा आपल्याला दिसतं की ती एकाग्रता जपावी लागते. या तर क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एकाग्रतेला फारच महत्त्व आहे. ही जमायला लागली तर खरं म्हणजे तपश्चर्याची पहिली पायरी नाही म्हणता येत, एकाग्रता जमणं हीच तपश्चर्या आहे असं म्हणायला पाहिजे. एकाग्रतेनं ईश्वराचं चिंतन होतं, सगळं हे जी काही माया आहे तो ते पार करतो आणि एक जो स्वानंदाचा एक अनुभव असतो शिष्याला, तो त्याला मिळतो. समर्थना या ठिकाणी एक चांगला दृष्टांत देऊन आपल्याला ही गोष्ट सांगतात. ते म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोखंडाचं सोनं होतं.
आता लोखंडाचं सोनं होतं, पण त्या लोखंडाला जर गंज असतो तर तो गंज काढावा लागतो. त्यासाठी त्या लोखंडाला अग्नीत टाकावं लागतं. त्या अग्नीमध्ये चांगलं तप्त झालं, अग्नीत चांगलं तापलं की मग त्याचा तो गंज जातो आणि मग त्या गंज गेलेल्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की मग त्याचं सोनं होतं. असं लोखंडाचं सोनं होणं ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता ते आपल्याला सांगतायत की आत्मा म्हणजे ती जी काही ब्रह्मवस्तू आत्मवस्तू आपण म्हणतोय तो आत्मा, अंतःकरण आणि शरीर असं मिळून हा जीव बनलेला आहे. आता अंतःकरण आणि शरीर जे आहे हे दोन्ही नाशिवंत आहेत. आत्म्यावर या अंतःकरण आणि शरीराचं आवरण आहे. म्हणजे लोखंडावर जसा गंज आहे ना तसं अंतःकरण आणि हा देह याचं या आत्म्यावर आवरण आहे. मग काय करावं लागतं? ही जी एकाग्रता सांगितली किंवा वैराग्य, या वैराग्याच्या आगीमध्ये तापवावं लागतं आणि तापवून विवेकाचे घाव घालून हे आवरण काढून टाकावं लागतं. ते आवरण एकदा गळून पडलं की मग सद्गुरूंचा सहवास लाभतो आणि त्या जीवाचं सोनं होतं, परिसस्पर्श होतं आणि जीवाचं सोनं होतं, हे स्वस्वरूप प्राप्त होतं. इतका छान दृष्टांत दिलाय की त्या आत्म्यावरती हा देहाचं आणि अंतःकरणाचं जे काही कवच आहे ते काढून टाकायचं आहे. ते काढण्यासाठी तपश्चर्या लागते आणि त्या तपश्चर्याचा त्या एकाग्रतेचा अनुभव झाला तर मग ते स्वस्वरूप प्राप्त होतं. आत्माराम हा ग्रंथामध्ये देखील हा जो गुरु शिष्यांचा संवाद आहे, हा शिष्य सद्गुरूंना विचारतोय की तुम्ही हे सगळं सांगता आहात, पण एकीकडे माया ज्याला म्हणतात, जे जे काही नाशिवंत आहे ती माया आहे आणि ती मायासुद्धा ईश्वराची शक्ती असं म्हणतात. आता या आत्मारामामध्ये जे सगळे शिष्यांनी विचारलेले प्रश्न आहेत ना, दासबोधामध्ये तसंच होतं. प्रत्येक वेळेला त्या शिष्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत असं नाही, तर शिष्याच्या मनात काय आलं असेल असा विचार करून समर्थांनीच ते प्रश्न निर्माण केलेले आहेत. इथे पण आपल्याला दिसेल की खरं म्हणजे एकाग्रतेचा, वैराग्याचा, स्वस्वरूपाचा विषय चालला आहे. परंतु काही गोष्टी आधीच सांगून झालेल्या आहेत, दासबोध अभ्यासून झालेला आहे शिष्याचा. त्यामुळे शिष्य सद्गुरूंना समर्थांना प्रश्न विचारतो की तुम्ही मायेसंबंधी आम्हाला सांगितलं, माया नाशिवंत आहे तसं म्हणालात, ती माया पण ईश्वराची शक्ती आहे. मग ही जर माया ईश्वराची सत्ता आहे, परमात्मा स्वरूपाच्या सत्तेनंच व्यवहार करते आहे, त्यावर समर्थ म्हणाले हो बरोबर आहे. मग सत्ता ही जर खरोखर मायाच आहे म्हणजे दोन्ही एकच झालं. म्हणजे आपण परमात्म्याची सत्ता म्हणजे मूळ मायेची सत्ताच झाली ना. त्या शिष्याला परत मनामध्ये शंका येते की माया म्हणजे जर सत्ता असेल तर माया आपल्या इच्छेनं वागतं असं म्हणायला हवं. ईश्वराच्या शक्ती इच्छेनं वागते असं का? तीच जर सत्ता आहे तर ती तिच्याच सत्तेनं सगळं चाललं आहे असं म्हणायला हवं. ती ईश्वराच्या सत्तेनं चालतं असं कशाला म्हणायचं? मग समर्थ किंवा सद्गुरू या शिष्याच्या शंकेला उत्तर देतात. ते म्हणतात माया जशी दिसते पण असत नाही. माया शक्ती आहे, माया पण ईश्वराची सत्ता आहे, हे बरोबर आहे. पण तू कशी सत्ता दिसते पण तशी ती असत नाही. आता नसलेली माया तू आहे असं म्हणतोस, समजून घ्यायचं. हां, नसलेली माया तू आहे असं म्हणतो आणि ती स्वतःच्या सत्तेनं चालते म्हणतोस. हे सारे तू म्हणतोयस याचं कारण तू शिष्या, आता इथे म्हणजे खरं तर एक चांगला फटकाच दिलाय. जन्मांध आहेस, जन्मतःच अंधत्व आलेलं आहे. म्हणजे खरं तर दुसरे डोळे दे तर इंद्रियांना होणारं जे ज्ञान आहे याला तू खरं ज्ञान म्हणतोय. जन्मांध याचा अर्थ काही नुसतं डोळ्याने दिसत नाही एवढंच नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की तुला इंद्रियांनी जे दिसतं आहे तेच खरं वाटतं आहे. इंद्रियांनी होणारं ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे असं तू मानतोयस. म्हणून हे माया ही नाशिवंत आहे आणि तरी देखील ती ईश्वराची शक्तीच आहे, तीच सत्ता आहे. मग ईश्वराची वेगळी सत्ता काय? मायाच सत्ता, मायाची सत्ता आहे असं जे तू सगळं म्हणतोयस याचं कारण असं आहे की तू फक्त इंद्रियांच्या द्वारा होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान खरं मानतोयस. इंद्रियांना त्यांच्या आकलनासाठी सुद्धा म्हणजे इंद्रियांची जी शक्ती आहे त्या शक्तीचा वापर व्हायचा झाला तरीसुद्धा त्यांना काही शिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा डॉक्टर आहे तर त्या डॉक्टरला रोगाची लक्षणं जाणायला लागतात आणि तशी त्याची दृष्टी असावी लागते. किंवा एखादा हिऱ्याचा जाणकार असेल
तर ते त्या हिऱ्याची किंमत ठरवायची झाली तर तो जो जवाहीर आहे त्याला तशी दृष्टी लागते, बघून त्याला बरोबर त्याचं मोल कळलं पाहिजे. एखादा इंजिनियर असेल तर यंत्रातला जो दोष आहे तो कळण्यासाठी त्याला त्याची तशी बुद्धी लागते. तसं म्हणाले इथे आहे. हे व्यावहारिक जवाहिऱ्याचं किंवा इंजिनियरचं किंवा डॉक्टरचं उदाहरण लक्षात घ्यायचं तेवढ्यासाठी की अगदी अध्यात्मामध्ये सुद्धा ते जे काही परमात्मा स्वरूप ईश्वर स्वरूप पाहायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. सगळ्यांना नाही जमत. सगळ्यांना काही पेशंटकडे बघून त्याला नेमकं काय झालं ते कळणार नाही. ते कळण्यासाठी तशी दृष्टी असावी, तसं ज्ञान असावं लागतं. सद्गुरूंकडून संतांकडून ते शिकावं लागतं. म्हणजे मग परमात्मा त्याची माया यांचा संबंध काय तो आपलं नाही तर असं वाटेल की माया ही पण परमात्म्याचीच सत्ता म्हणतोय, तर मग त्याला असं कशाला म्हणायचं तिचीच सत्ता चालते असं म्हणायला हवं. तर या संबंधीचं जे खरं आकलन आहे त्याच्यासाठी तुला तशी दृष्टी यावी लागेल. आणि ती दृष्टी येण्यासाठी तुला सद्गुरूंकडून संतांकडून शिकावं लागेल. आता होतं असं की सद्गुरू संत हे ब्रह्मज्ञानी आणि शिष्य सामान्य अज्ञानी असं असल्यामुळे हे सगळं जीव जगत ईश्वर माया परमात्मा हे जे सगळे शब्द आहेत यांच्याबद्दलचा जो सद्गुरूंचा संतांचा दृष्टिकोन आहे तो सगळा त्यांच्या अनुभव किंवा ब्रह्मसाक्षात्कारावर आधारित असा आहे. आणि शिष्याचा दृष्टिकोन आहे तो शिष्याचा दृष्टिकोन त्याला जे दृश्य जग दिसत आहे त्याला जे प्रत्यक्ष या दृश्य जगातले जे अनुभव आहेत त्याच्यावर आधारित आहे. म्हणजे आत्ता त्यांनी जसं उत्तर दिलं की हे तुला इंद्रियांच्या द्वारा जे काही कळत आहे त्याच्यावर तू म्हणतो आहेस, त्याच्या पलीकडे असणारी जी दृष्टी आहे ती तुला आली पाहिजे. आणि त्यामुळे स्वाभाविकच दोघांच्या या अनुभवामध्ये खूप फरक आहे. त्यांचा जो अनुभव आहे तो परमात्मा स्वरूपाच्या अनुभवाचा वेळचा आहे आणि हा अजून अज्ञानाच्या ह्याच्यात आहे. त्यामुळे हा जो मधलं सगळं एवढं जे अंतर आहे ते अंतर पूर्ण करेपर्यंत असंच होणार. मग सद्गुरू काय करतात तर शिष्यासमोर ज्ञानाचा दृष्टिकोन मांडतात. म्हणजे ते शिष्याचा जो काही जो दोष आहे किंवा त्याच्यात जे अपुरेपण आहे त्याच्यामध्ये जे काही अज्ञान आहे त्याला म्हणजे अजून परमात्मा स्वरूप काय आहे वगैरे त्याला ज्ञान झालेलं नाही आहे. त्याला अजून हे दृश्य जग सगळं दिसतं आहे तेच खरं वाटतं आहे. पण फरक एवढाच झाला की ह्याची जिज्ञासा त्याला आहे, परमात्मा स्वरूप जाणावं याची इच्छा मात्र त्याला आहे की नेमकं काय आहे हे त्याला हवं आहे. त्याला खरंच जीवाला शिव करायचं आहे, जीव शिव एकरूप करून घ्यायचं आहे. सद्गुरूंकडून या अध्यात्म श्रवण त्याला करायचं आहे, त्याची इच्छा जरूर आहे. त्यामुळे शिष्याच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या शंका दूर करायच्या. ही सगळी जी काही ती मायाच आहे असं जे काही म्हणतोय, आता माया झालीच नाही असंही म्हणतोय आणि सगळी जी काही ती माया आहे असंही म्हणतोय. म्हणून तो शिष्य गोंधळून गेलाय. दृश्य जग जे आहे ते मायाच आहे आणि माया झालीच नाही अशा दोन्ही वाक्यांचा कसा काय अर्थ लावायचा आणि म्हणून शिष्य गोंधळून गेलाय. समर्थ त्याला सांगतात की संतांशी शरण आलं, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास केला की मग ह्या तुझ्या शंकेचं निरसन होईल. एका अर्थाने आपल्या अनुभवाच्या कक्षेमध्ये जे सगळं येत आहे जात आहे ते सगळं माया निर्मित आहे. खरं म्हणजे ते सगळं असत्यच आहे असा स्वतः अनुभव घ्यावा. दृश्य जगामध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत परंतु त्या येतात आणि जातात, त्याच्यामध्ये अडकू नये. त्या सगळ्याचा त्याग करावा आणि मग जे काही म्हणजे बाहेरच्या जगाशी संबंध येणार, बाहेरच्या जगाशी संबंध येणार तो इंद्रियांच्या संबंधी येणार. इंद्रियांनी तो संबंध आला तरी त्या इंद्रियांनी आणलेली जी माहिती आहे त्या माहितीचा मर्यादित स्वरूपात ती जी काही माहिती आहे ती मर्यादित आहे. त्यामुळे त्या इंद्रियांच्या द्वारा मिळालेली माहिती सगळीच्या सगळी खरी असेल असं नाही. म्हणून त्याचा त्याग करायचा आणि पलीकडे अतीत पाहायचं. नुसतं मनाला जे काही भासतं आहे त्याच्यावरती राहायचं नाही. सगळं माया निर्मित ते सारं बाजूला करता आलं पाहिजे. म्हणजे मग स्वस्वरूप काही नेहमी एक सोपं अगदी सामान्य वाटेल पण उदाहरण म्हणून लक्षात येईल की अगदी गढूळ असणारं पाणी दोन्ही हाताने असं सगळा गाळ बाजूला केला तर मग उंजळीमध्ये निर्मळ पाणी येतं. तसं एक दृश्य जग आहे ते सगळं बाजूला करायचं की मग आपल्याला जे खरं आत्मस्वरूप आहे ते कळतं. पण ते बाजूला करणं ही जी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी अनुभवी संत लागतो. आता हा जो स्वस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा अनुभव आहे
म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे हा जो अनुभव आहे. मग असा एकदा का मनाने पक्का निश्चय करेल सगळीकडे जो आहे तो ईश्वरच आहे, की मग मायेचं मागमूसही राहत नाही. मग या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी दिसल्या तरी त्या दृश्य गोष्टी दिसल्या तरी त्या खऱ्या नाही आहेत, त्या मिथ्या आहेत. लक्षात घ्या, ईश्वर स्वरूपच आहे. सर्वम खलुइदं ब्रह्म, सगळीकडे परमात्मा भरून राहिलेला आहे. यासाठी सद्गुरू शिष्याला सांगतात की तुझ्या सगळ्या ज्या अशाश्वत असणाऱ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे तुला दृश्य जगातल्या ज्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या तू मला देऊन टाक बरं. मग त्या सगळ्या तू मला दिलंस की तुला सगळीकडे ईश्वरच दिसेल. अशी सोपी युक्ती सद्गुरू शिष्याला सांगतात की असं कर. हे माया निर्मित दृश्य जग सगळं आहे, मिथ्या आहे, तर त्या सगळ्या अशाश्वत असणाऱ्या गोष्टी तुला ज्या दिसतात त्या सगळ्या मला देऊन टाक. आणि मला तू देऊन टाकल्यास म्हणजे मग तुझ्याकडे त्या राहणार नाही. आणि मग तुला स्वस्वरूप काय आहे, ईश्वर स्वरूप काय आहे, सगळ्यांमध्ये ईश्वर कसा आहे तो तुला कळेल. आता असं सद्गुरूंनी सांगितल्यावर याचा अर्थच या देहबुद्धीतून आत्मबुद्धीत शिरायचं. दृश्य जग आहे ते बाजूला करायचं, गढूळ पाणी सगळं बाजूला करायचं. आणि होतं असं की या दृश्य गोष्टींचं प्रेम असेपर्यंत हे सगळं संतांचं सांगणं आपल्याला पटवून घ्यायला हवं, तसं करायला हवं. एकदा ह्या दृश्याचं प्रेम संपलं की दृश्य जग मिथ्या आहे असं पक्कं झालं की मग तो हृदयस्थ ईश्वर आहे, तो हृदयस्थ ईश्वरच मार्गदर्शन करायला लागतो. मग बाकीच्या बाहेरच्या कुणाच्या मार्गदर्शनाची गरजच भासत नाही. एवढी एकच सीमा ओलांडावी लागते की दृश्य जग बाजूला करता आलं पाहिजे. ते केलं की हृदयस्थ ईश्वरच आपल्याला मार्गदर्शन करतो. म्हणून समर्थ सांगतात की आता तू मला तुझ्या सगळ्या ज्या काही अशाश्वत असणाऱ्या गोष्टी दिल्यास ना, तर आता मी जातो. समर्थ शिष्याला सांगतात की आता काम झालंय, आता तुझ्या हृदयस्थ असणारा ईश्वरच तुला मार्गदर्शन करेल. आता दुसऱ्या कुठल्या मार्गदर्शनाची गरज असते. तुझ्या सगळ्या अशाश्वत गोष्टी मला दिल्यास आता मी निघतो. तर शिष्य त्याला थांबवतो. शिष्य समर्थाला म्हणतो की असं का, मला जर काही ब्रह्मज्ञान व्हायला हवं आहे, त्या ब्रह्मज्ञान होण्यासाठी हे सगळं बंधनात अडकलेलं जीव आहे, हे अजून माया सगळं बंधनात अडकते, त्यामुळे तुम्ही जाऊन कसं चालेल असं त्याला प्रश्न पडतो. की आत्ताच असे सद्गुरू निघून गेले तर आपल्याला ईश्वराचं हे ज्ञान होणार कसं. अजूनही ईश्वराचं ज्ञान होण्यासाठी, ब्रह्मस्वरूप कळण्यासाठी ही मायाच सामर्थ्यवान वाटते आहे. ही माया जीवनाला बंधनात अडकवते आहे आणि बंधनात अडकवते पण आणि बंधन तोडते पण, सगळं तीच करते आहे. मग इथे ना समर्थ एक सारीपाटाचा दृष्टांत देतात. ते म्हणतात की सारीपाट असतो, पूर्वीच्या असायचा, आखलेला असायचा सारीपाट आणि सोंगट्या असायच्या. आणि खेळायला सुरुवात करताना त्या सोंगट्या वाटून घ्यायच्या. 2 जण जर पार्टनर असतील तर अर्ध्या अर्ध्या वाटून घ्यायच्या. या माझ्या सोंगट्या, या तुझ्या सोंगट्या. आणि मग आपली सोंगटी ज्या ह्याच्यात असेल की ती त्याची आली की ती पहिली मेली, म्हणजे त्याची हे केलं आपण, डाव जिंकला. आता आपण एखादा डाव जिंकला, आता आनंद होणं. मग ते फासे जेव्हा पाडतो, ते फासे पाडताना देवाची प्रार्थना करायची, दान दे दान दे म्हणायचं. म्हणजे दुसऱ्याची ही सोंगटी मेली पाहिजे आणि आपण स्वाभाविक जिंकलं पाहिजे. आता ह्या अशा प्रकारच्या सारीपाटाच्या खेळामध्ये कधी फसवणूक होते, कधी भांडण होतात, कधी लबाडी केली जाते, कधी राग येतो, अशा सगळ्या गोष्टी. आणि त्याचं पर्यवसान खेळ बंद करण्यात पण, म्हणजे भांडणात पण होतं. आता हा सारीपाटाचा जसा खेळ आहे तसं समर्थ सांगतात की आपला प्रपंच हा पण एक सारीपाट आहे. कन्या पुत्र आपले असतात, या सगळ्या सोंगट्या आहेत. मुलं बाळं, पत्नी पती हे जे आहेत सोंगट्या आहेत. आणि मग माणसं काय करतात, ह्या सोंगट्या वाटून घेतात, या माझ्या, या तुझ्या. आणि मग आपल्या ज्या सोंगट्या आहेत त्याचा आपल्याला अभिमान वाटतो, ममत्व वाटतं, कारण ह्या माझ्या सोंगट्या आहेत म्हणून वाटतं. आपल्या सहवासामधले एखाद्या व्यक्तीला काही बरं वाईट काही घडलं की त्याच्याबद्दल चांगलं झालं तर सुख वाटतं, वाईट झालं तर दुःख वाटतं. असा तो जीव पूर्णपणानं या मायेमध्ये, म्हणजे या आपल्या सोंगट्यांमध्ये गुरफटून गेलेला असतो. आपलं कुटुंब, आपलं घरदार याच्यामध्ये. आणि हा सगळा जो खेळ हा मायेचा असतो. माया आपल्याला खेळवते, तिच्या सहाय्यानं
आपल्याला या खेळातून बाहेर पडायचं, तिचं सहाय्य घ्यायचं आहे. तीच आपल्याला खेळवते आणि तिच्याच सहाय्याने आपल्याला याच्यातून दूर पण व्हायचं आहे, या मायेचा निराश करायचा आहे. तर ती मग काय करते, खरं म्हणजे जेवढं म्हणून आपण बाहेर पडायचा प्रयत्न करू तेवढं त्यात आतात आपण खेचतो. आणि मग हिचं मर्म आपल्याला कळलं की अरे हे अडकणं काही बरोबर नाही, ह्याच्यातून आपल्याला सुटलं पाहिजे. हे काही आपल्याला कायमस्वरूपी आनंद देणारी गोष्ट नाही. मग त्यातलं मर्म कळलं की माणूस त्याच्यातून बाजूला होतो. म्हणजे जसं असतं ना की चक्रव्यूहाला फोडायचं तर त्यात आत शिरायला हवं आणि बाहेर पण पडायला हवं. ही चलाखी जमली पाहिजे, आत पण शिरता आलं पाहिजे आणि बाहेर पण पडता आलं पाहिजे. आता हे काही जे आहे किंवा असे कोडी घालणारे असतात, ती कोडी घालणारा एकेका कड्यातनं पुढे पुढे जायचं असतं, तर त्या कड्या एक एक सोडवून घ्याव्या लागतात. त्या सोडवण्याची पण खूबी असते. आपण गाठ म्हणतो ना, ती गाठ सोडण्याची पण खूबी असते. कशी सोडायची, त्याच्यातून आपली कशी सुटका करून घ्यायची. तसं हा संसार आहे. मायेतून सुटका करून कशी घ्यायची. मायानी सगळं निर्माण होतं, मायाच त्याच्यातून आपल्याला बाजूला काढायचा प्रयत्न करते. प्रथम तिच्यात गुंतावं लागतं आणि मग बाहेर पडण्याचा पण प्रयत्न करावा लागतो. आता ह्या अशा प्रयत्नाला लगेचच यश मिळेल असं नाही, पण या प्रयत्नातूनच माया निराश होतं, माया निराशाचं वर्म कळतं. प्रपंचात राहूनच प्रपंचातून कशी सुटका मिळवायची हे पण शिकावं लागतं. ही अशी बहुरूपी माया आहे, भुलवणारी आहे. म्हणजे मीपणानं एकदा त्याचा निराश करू लागलं की लगेच काही ती नाहीशी होते असं नाही, पण विवेक करायचा, विचार करायचा, तिचा शोध घ्यायचा, ती कशी मिथ्या आहे समजून घ्यायचं. प्रपंचात राहून सुद्धा अलिप्त कसं राहायचा हा विचार करायचा. ती म्हणजे कशी भास आहे असं विचार करून जे दृश्य आहे ते खोटं आहे असं सगळं सांगत स्वतःला पटवत आत्मस्वरूपापर्यंत जाता येतो. मग शिष्य सद्गुरूंना म्हणतो, तुम्ही जे नाशिवंत आहे ते तुम्हाला देऊन टाका असं सांगितलं. आधीच सांगितलं ना की मी आता जातो, तुझं जे सगळं अशाश्वत असणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या मला देऊन टाक असं तुम्ही सांगितलं आहे. तर मी तुम्हाला सगळं देऊन टाकलं. माझं जे काही अशाश्वत आहे ते सगळं मी तुम्हाला देऊन टाकलं. आता एकदा तुम्हाला अशाश्वत असलेल्या सगळ्या गोष्टी देऊन झाल्यावर मग मला ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं आहे, मग मला काही वेगळी साधना करायची आवश्यकता नाही असा शिष्याचा प्रश्न. की ह्याही सगळीची माया आहे, ह्या सगळ्या ज्या अशाश्वत गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मी अडकतो आहे ते सगळं तुम्हाला देऊन टाकायचं. आणि तुम्हाला देऊन टाकलं की मग जे काही उरलं ते ईश्वर स्वरूपच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे, मग वेगळी साधना करायची आवश्यकताच नाही. तेव्हा सद्गुरू म्हणतात, शिष्या नीट ऐक, नाशिवंत अशाश्वत अशा वस्तू तू बाजूला करून मला देणार, दिले असं म्हणतोयस आणि मग तुला आत्मदर्शन होणारच, ही गोष्ट बरोबर आहे. पण आत्मदर्शन झालं नसेल समजा, म्हणजे तू सगळ्या अशाश्वत असलेल्या गोष्टी मला दिल्यास की तुला आत्मदर्शन व्हायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण नसेल आत्मदर्शन झालं तर याचा अर्थ असा आहे की तू सगळ्या अशाश्वत गोष्टी मला दिल्या नाहीस. ही गोष्ट बरोबर आहे की या माया निर्मित असलेल्या दृश्य जगातल्या सगळ्या अशाश्वत असलेल्या गोष्टी सद्गुरू म्हणाले मला दे, आणि तुम्हाला सद्गुरूला ते देऊन टाकल्या की मग मला वेगळं काही करायला नको, मला ईश्वर स्वरूप कळलं, अगदी बरोबर आहे. पण असं सगळं अशाश्वत असल्यावर तू मला दिलं आहेस असं तुझा दावा आहे आणि तरी देखील तुला ईश्वर स्वरूप झालं नसेल तर याचा अर्थ तू सगळ्याच्या सगळ्या अशाश्वत गोष्टी मला दिल्या नाहीस. म्हणून तुला आत्मदर्शन झालेलं नाही आहे. मग आता तपासायला हवं की काय काय राहिलं का काय. सगळ्या अशाश्वत गोष्टी दिल्या, सगळं नाशिवंत आहे, जे सगळं अशाश्वत आहे, जे सगळं दृश्य जग माया निर्मित हे सगळं उभं केलेलं आहे ते सगळं तू मला दिलं आहेस असं म्हणतोयस. पण म्हणणारा तू पण नाशिवंतच आहेस, तू पण पंचमहाभूतांचंच आहेस. अजूनही मन तुझं चंचल आहे, बुद्धी तुझी अस्थिर आहे. मी असं जे तू म्हणतोयस तो अहंकार तुझ्याजवळ आहे. मी आणि तू हे दोन समजतो आहेस. मी सद्गुरूला दिलं असं म्हणतो आहेस, स्वतःला वेगळं ठरवतो आहेस. आता हे सगळं जे नाशिवंत आहे ते तू कुठे दिलंस. मग ते तू दिलं नसल्यामुळे तुला ईश्वर स्वरूप काय आहे ते काय, ब्रह्मस्वरूप काय, आत्मस्वरूप काय ते कसं कळणार. इथे समर्थाने या शिष्याला
अजून एक शब्द वापरला. मग अशी जसं जन्मांध म्हटलं ना, तसं इथे पढत मूर्ख म्हटलं की तुला मी सांगितलं की जे सगळं तुझं नाशिवंत आहे ते मला देऊन टाक. आणि तुला कळलं की नाशिवंत असताना सगळं सद्गुरूला देऊन टाकलं की आपल्याजवळ जे काही उरेल ते स्वस्वरूपच आहे, आत्मस्वरूपच आहे. पण मग नेमकी गडबड कुठे झाली ही लक्षात आली. याचं कारण तू पढत मूर्ख आहेस. तुला कळलं आहे पण प्रत्यक्ष कृती करता आलेली नाही आहे. शिष्याने आणखीन एक शंका सद्गुरूंना विचारली. ते म्हणाले, शिष्य म्हणाला की जगामध्ये सर्वसामान्य माणसं, साधू संत किंवा अवतारी पुरुष अशी सगळी मंडळी उपासना करतात. ही सगळी मंडळी सुद्धा अशी मूर्तीची पूजा करतात. जसं आपण वगैरे नामदेवानी पूजा केली किंवा सगळे संत आपापल्या दैवताची पूजा करतात, उपासना करतात. आणि मग अशी सगळी ते उपासना करतात. मग त्यांनाही जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागतं का? एवढी उपासना करून सुद्धा त्याला जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागतं का? असा शिष्याने एक सद्गुरूंना प्रश्न विचारला. आता शिष्याची शंका ऐकली आणि सद्गुरूंनी खरं तर समाधान व्यक्त केलं. म्हणाले, चांगली शंका विचारलीस. म्हणजे काय झालं तर सद्गुरूंचं म्हणणं असं आहे की इतकं मोकळेपणाने जेव्हा शिष्य सद्गुरूंचा संवाद होतो ना, त्या संवादातून स्वस्वरूपाचा अनुभव येतो. आत्ता जे 2 मार्ग सांगितले की हे मायानिर्मित जग कसं, त्याची सत्ता कशी आणि ते तुला वाटतंय तसं नाही आहे, किंवा दुसरी शंका सांगितली की तू सगळ्या अशाश्वत गोष्टी मला देऊन टाक म्हणजे मग तुला कळेल. त्याहीपेक्षा अगदी आणखीन सोपं काय झालं तर आत्ताची जी शंका त्यांनी विचारली की हे जे सगळे संत, सत्पुरुष, अवतारी पुरुष मंडळी उपासना करतात आणि मग उपासना करतात त्यांनाही, म्हणजे खरं तर अवतार धारण करून आलेले आहेत, त्यांनाही जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये सापडावं लागतं का? आता हा प्रश्न विचारल्यावर सद्गुरू समाधान व्यक्त करतात अशासाठी की इतकं मोकळेपणात जर सुसंवाद घडला तर त्या सुसंवादातून स्वस्वरूपाचा अनुभव शिष्याला थोडा लवकर येतो, समजून जरा लवकर पडते, अशी सद्गुरूला पक्की खात्री वाटली. आणि महागुरु शिष्यांचा संवाद जो आहे ते गुरु सांगतायत की शिष्याचं जे श्रवण आहे, शिष्याचं जे चिंतन आहे, शिष्य जे की शंका विचारत आहेत त्यातूनच हे स्वस्वरूप समजणं शक्य आहे. त्याला येऊ देत शंका, त्या शंकांचं निरसन करताच त्याला हा अनुभव येईल. मोठ्या प्रेमानं सद्गुरू शिष्याला सांगतात की हा स्थूल देह आहे, हा जरी पडला तरी सूक्ष्म देह असतोच. आणि तो जो सूक्ष्म देह आहे म्हणजे आपल्या वासना आहे. आता हे दासबोधात आपण पूर्वी सगळं शिकलेलं आहे, त्यामुळे हे काही आता इथे पुन्हा समर्थांनी पण स्पष्ट केलं नाही, त्याची काही आवश्यकता पण नाही. तर स्थूल देह जरी टाकला, हा देह जरी पडला तरी वासनेच्या द्वारा सूक्ष्म देह असतो आणि त्या वासनेतून पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आता अज्ञानामध्ये काय होतं, मी देह आहे ही भावना असते, मी म्हणजे देह अशी भावना असते. आता हे एकदा अज्ञान नाहीसं झालं की मी म्हणजे देह नाही की मग आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. हे मी म्हणजे देह नाही हे ज्ञान झालं पाहिजे. जोपर्यंत मी म्हणजे देहच आहे असं आहे तोपर्यंत आत्मस्वरूप होणारच नाही. त्यामुळे याबद्दलचं मी म्हणजे हा देह नाही हे एकदा अज्ञान दूर झालं, नाहीसं झालं की मग खरं ह्या उपासनेचा किंवा भक्तीचा उपयोग होतो. उपासना करणं, ही काही पूजा करणं हे जे आहे ते काय आहे तर मी भगवंताचा आहे ह्या अनुसंधानासाठी उपासना असते. ईश्वराचं अखंड स्मरण केलं तर ईश्वरचरणी समर्पित होता येतं. म्हणजे सुरुवातीला मी आणि ईश्वर अशा 2 असं उपासना करणारा उपासक आणि भगवंत हे जरी वेगळे असले तरी हळूहळू ही जी समर्पणाची भावना असते ती होते आणि मग हे स्वस्वरूप आपोआप कळतं. असा खरा सद्गुरूंच्या सांगण्याचा अर्थ. मी ब्रह्म आहे हा जो काही ज्ञानी पुरुषांचा अनुभव आहे किंवा भक्ताच्या अंतरी असं म्हण की त्याच्या भक्ताच्या हृदय सिंहासनावर जसा ईश्वर किंवा जे काही संत किंवा सद्गुरू हे विराजमान झालेले आहेत आणि मग आपण म्हणतो की जीव आणि शिव एकच, सद्गुरू सत्शिष्य एकरूप होऊन गेलेले आहेत. ही जी अवस्था आहे त्यालाच आत्मज्ञान प्राप्ती म्हणतात. त्यामुळे उपासनेच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून सुरुवातीला जरी मी आणि भक्त आणि भगवंत, उपासक आणि हा ईश्वर वेगळे असले तरी ते भगवंताशी इतके सहज जोडले जातात आणि मग ते मी तू पण राहतच नाही, एकरूप होऊन जातात. ऐसी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची
आणि एकदा काय असलं तर येणे जाणे नाही, असं स्पष्टपणानं सांगितलं आहे. म्हणजे दासबोधामध्ये जसं भक्तीचाच मार्ग श्रेष्ठ असं सुरुवातीला सांगितलं, तसं याही ग्रंथामध्ये खरा हाच मार्ग श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे. तत्त्वज्ञान सगळं सांगता भक्तीच्या मार्गाने हाच ज्ञानी भक्त आहे. उपासनेच्या माध्यमातूनच असं काहीतरी घडतं की मी तू पण उरतच नाही. ऐसी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कायची येणे जाणे नाही असं घडतं. आणि हा जो काही ज्ञानी भक्त आहे तो खरं म्हणजे भगवंताला, ईश्वराला अतिशय आवडतो. आणि मग त्याच्यासाठी सगुण मूर्तीची पूजा, अगदी त्या नवविधा भक्तीतल्या आत्मनिवेदनापर्यंतच्या सगळ्या गोष्टी, त्या भक्ताचं जे भक्तपण आहे ते ईश्वर स्वीकारतो. आणि मग असं भगवंताला भक्त आवडतो असा जो आहे, म्हणजे इतका निधी ध्यास मिळाला की त्या भक्ताची देहबुद्धी क्षीण व्हायला लागते. म्हणजे जे आपल्याला हवं आहे ते या भक्तीच्या मार्गाने घडतं, त्याचा मीपणा संपतो. संपूर्ण आत्मनिवेदन त्या भगवंताशी इतकं ते एकरूप होणं आहे की सगुण मूर्तीची उपासना करण्याची मग वेगळी आवश्यकता राहतच नाही. म्हणजे रामकृष्ण परमहंसाबद्दल जसं म्हटलं जातं की ते इतके त्या कालिकच्या पूजेमध्ये इतके रममाण व्हायचे की त्यांच्या लक्षातच यायचं नाही की आपण कशाची पूजा करतोय. कधी कधी ते स्वतःलाच फुलं व्हायचे, स्वतःलाच सगळं करायचे, कारण इतकी ती एकरूपता व्हायची. त्यामुळे वेगळी सगुण मूर्तीची पूजा करणं, त्याची उपासना करण्याची आवश्यकताच नाही. आता असं जरी असलं तरीही समर्थांसारखे जे संत आहेत ते लोकसंग्रहासाठी, तुम्हा आम्हा सगळ्यांना कळण्यासाठी सगुण उपासना चालू ठेवण्याची जरुरी आहे असं सांगतात. की उपासना चालूच ठेवायची वेळ. सामान्य लोकांना याचा खूप उपयोग होतो. नव्हे, सामान्य लोकांवर एका अर्थाने हा उपकार आहे. त्यामुळे आता आणखीन काय सांगावं, ते म्हणताय ज्याच्याजवळ विचार करण्याचं सामर्थ्य आहे, म्हणजे माणसाजवळ ते आहे, जर नीटपणाने विचार केला तर हे असाध्य असणारी गोष्ट साध्य करता येते. शिष्याला प्रचिती घेता येईल. संत हे आत्मज्ञानाचे दान करतात शिष्याला, इतकं सहजपणा देतात. असे जे संत सद्गुरू आहेत खरोखर दानशूर आहे, ते सत्शिष्याला हे सगळं देतात. खूप मोठी सद्गुरूंची कृपा या सत्शिष्यावर होते. आता हा जो काही अनुभव आहे, हा अनुभव येणाऱ्याला कर्म केलं तरी कर्माचं कर्ते पण येत नाही. आता दृश्य जगात राहायचं तर त्याला कर्म करावं लागतं, पण त्या कर्माचं कर्ते पण त्याला येते. करून या करता असं जे म्हणतात तसं आहे. म्हणजे मगाशी जसं आपण लोखंडाला जसा परिसस्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, तसं या सद्गुरूच्या अंतःकरणात असणारी ही जी काही स्वरूप अनुभवाची अनुभूती आहे, ती स्वरूप अनुभवाची अनुभूती अगदी सहजपणानं शिष्याच्या अंतःकरणामध्ये उदय पावते. जो अनुभव भगवान सद्गुरूला येतो तसाच सत्शिष्याला येतो. म्हणजे शिष्याचं सोनंच काय, शिष्याचा परीस होतो असं म्हणायला हवं. म्हणजे शिष्याच्या अंगी गुरुत्व प्रगटतं. जसं या सद्गुरूंनी या शिष्याला परिसपद दिलं, तसं हा पण म्हणजे त्या गुरुत्वाचा अधिकार या सत्शिष्याला पण मिळतो. असं म्हणून शिष्याने सद्गुरूला साष्टांग प्रणिपात केला. गुरु आणि शिष्य दोघेही जण असं स्वरूपी लीन झाले. देवांचा देव म्हणजे साक्षात सद्गुरू खरोखर दयावंत आहे. त्यांनी शिष्याला हा अद्वैताचा अनुभव दिला. किती सोप्या म्हणजे साध्या गोष्टी सांगत सद्गुरूला शरण गेलं की शिष्याचे सगळे संशय कसे दूर होतात, नाहीसे होतात आणि त्याच्या जन्माचं सार्थक होतं असं ते सांगतात. आणि मग अशा सहज मार्गाने इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी. असे शिष्य सद्गुरूच्या चरणाशी आले की मग स्वाभाविकच समर्थ म्हणताय की तेच खरं म्हणजे सत्शिष्याचा सद्गुरूचा परिसस्पर्श सत्शिष्याला झाला की सोनच काय, तो परीस होऊन जातो. सगळे संशय पूर्णपणे भेटून जातात. असा या आत्मारामाचा विषय आहे. अगदी ग्रंथ न पाहता फार अवघड आहे नाही आत्माराम, असं जे एकमेकांमध्ये बोललं जातं. खरंच त्या 183 ओव्यांमध्ये आपण शिरलो
तर आपल्या लक्षात येतं की अरे किती सोपी गोष्ट करून सांगितली. तेच माया म्हणजे काय, तेच आपल्याला ईश्वर सगळीकडे आहे म्हणजे काय, तेच आपल्याला दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी कशा बाजूला करायच्या आणि खरंच ईश्वर स्वरूप असणारं नेमकं काय आहे, म्हणजे सद्गुरूला कळलं आहे ते मला कसं कळेल, असं अगदी सहजपणानं आपल्याला समर्थाने या 5 समासांमध्ये सांगितलं आहे. आज आपण त्याचा परिचय करून घेतलेला आहे आणि याचा हेतू असा आहे की मुळातले जे त्या 183 ओव्या आहेत त्या सगळ्या ओव्यांचा अभ्यास आपण करावा. आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं या आत्माराम ग्रंथावर अनेक मंडळींनी अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन केलेलं आहे. आपल्या प्राचार्य बेलसरी काकांचं तर खूप छान आत्मारामावरचं पुस्तक आहे. त्यामुळे आपल्याला एकेका ओळीचा किंवा डॉक्टर काका देशमुखांचंही त्याच्यावर पुस्तक आहे. तर अशा काही पुस्तकांचाच आपण अभ्यास केला तर आज ज्या आत्माराम ग्रंथाचा केवळ परिचय आपण करून घेतलेला आहे त्याचा अभ्यास पण आपल्याकडे नक्की होईल. आपण समर्थांना वंदन करूया आणि आजचा विषय पूर्ण करूया. माझ्या वाणीला मी विराम देते. तव स्मरण संतत स्फुरणदाय मागडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो स्वदेश हितरक्षरा विनदुजी कथा नावडो तुझ्या समया मुचित नुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.